तर पब्लिक आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी तौसिफ गडकरी आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपण आज नवीन व्लॉग्स. आपल्या ट्रॅव्हल विथ तौसिफ या सिरीजमध्ये हा आपला नवीन व्लॉग आहे. उद्या नागपंचमी आहे आणि हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये शेतकऱ्याचा मित्र साप याच्या आदरातिथ्य हा सण साजरा केला जातो. शेतामध्ये नासधूस करणारी जसे काय उंदीर असेल, बेडकं असतील, असे लहान लहान जे कीटक वगैरे आहेत यांना खाऊन टाकणारा साप आणि एक प्रकारे निसर्गाचा समतोल राखणारा एक जीव आहे, ज्याच्यापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज अनेक औषधे तसेच विविध वस्तू त्याच्यापासून बनवल्या जातात, ज्याचा आपल्याला माहीत नसला तरी अनेक असे फायदे या नागाचे आहेत. त्या नाग जातीविषयी आपण माहिती घेणार आहोत. उद्या महाराष्ट्रामध्ये 32 शिराळा एक शहर असे आहे जेथे मोठ्या प्रमाणात हा नागोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये उद्या कचाड ग्रुप किंवा मंडळ असेल त्या मंडळातर्फे पांढरा नाग हा सादर केला जाणार आहे आणि त्याला पाहण्यासाठी उद्या मोठ्या प्रमाणात 32 शिराळा जिल्हा सांगली येथे मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळतो. हा अल्बिनो कोब्रा जातीचा हा नाग असून हा ह्याच्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे आणि नाग ही भारतातील प्रमुख सापाच्या जातीपैकी एक जात आहे, ज्याला आपण कोब्रा म्हणतो. त्यामध्ये असणारा हा अल्बिनो कोब्रा जातीचा नाग आहे. व्हाईट कलरमध्ये हा नाग येतो. हा वेगळ्या प्रकारचा नाग नाही आहे, कारण हा याच्या त्वचेमध्ये झालेल्या बदलामुळे हा लाखामध्ये एक आपला वेगळेपणा जपतो. हा कोब्रामध्येच आहे, पण त्याच्या त्वचेमध्ये झालेल्या विशिष्ट आजार म्हणा किंवा त्याच्या त्वचेमधील काही ग्रंथीमुळे तो पांढऱ्या कलरचा विशिष्ट आकार धारण करतो. नाहीतर तो पण इतर कोब्रा किंवा नागाप्रमाणे विषारी आहे आणि अल्बोनायझम या त्याच्या विशिष्ट रंगद्रव्यामुळे तो विशिष्ट रंग धारण करतो आणि घातक असलेला जातीपैकी पण तितका शेतकऱ्यांचा उपयोगी असणारा हा नाग एकंदरीत शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे, पण तितकाच विषारी आहेत हे साप, कारण यांना एकांतवास आवडतो. जास्त करून वारुळे बेळामध्ये मातीच्या आत ढिगाऱ्याखाली जास्तीत जास्त हा साप राहतो. सापाबद्दल एक गैरसमज आहे की सापाला ऐकू येते. पहिल्या जमान्यात पिक्चरमध्ये दाखवले जायचे की एखादा साप पकडणारा पुंगी वाजवून साप धरतो, त्याला वश करतो. तर तसं काही नाही मित्रांनो. साप हा जन्मताच बहिरा प्राणी आहे, त्याला ऐकायला येत नाही. तो जेव्हा जमिनीवर सरपटत असतो किंवा जमिनीवर असतो तेव्हा माणसाच्या चालण्याच्या स्पर्शाने तो त्यांची जवळ येण्याची दाहकता ओळखतो आणि तो फुतकारायला सुरू करतो. जेव्हा तो चिडतो किंवा संतापतो तेव्हा तो चित्रामध्ये तुम्हाला दिसेल फणा काढून असा उभा राहिलेला आणि फुतकारलेल्या स्थितीत येतो आणि डंश वगैरे करण्याचा प्रयत्न करतो. ह्याचं विष अतिशय घातक असतं, वेनम त्याला आपण म्हणू शकतो. नाक चावल्यानंतर शरीरात आग व्हायला सुरुवात होते आणि चक्कर येणे, उलटी येणे हा प्रकार येतो. यावर दुसरा काही उपाय न करता अँटीवेनम म्हणून येतं, ते घेणं आवश्यक आहे, नाहीतर यामध्ये मृत्यू ओढवू शकतो. साप जेव्हा शरीरामध्ये चावतो तेव्हा शरीरामधील रक्त माणसाच्या त्याचं गुठळ्या व्हायला सुरुवात होती आणि ते रक्त घट्ट व्हायला सुरुवात होती. त्यामुळे वेळीच रोगोपचार किंवा लस टोचणे जरुरी आहे, नाहीतर माणसाचा यामध्ये जीव जाऊ शकतो. असा हा नागजातीचं संवर्धन बी करणं जरुरी आहे, कारण
त्यांच्यामुळे भरपूर प्रमाणात विष मिळतं, त्याचाच अँटीवेनम म्हणून उपयोग होतो. विषाला विष मारतं ही म्हण आहे. तर त्याचप्रमाणे जेव्हा साप चावतो तर त्याचंच विष घेऊन ते आपल्याला दिलं जातं आणि त्यातूनच माणसाचं विष आपल्याला कमी करता येतं. आणि भरपूर असे BP वगैरे ह्यावर भरपूर असे आजार असतील ह्यावर, आणि भरपूर वैद्यकीय शास्त्रामध्ये औषधं वगैरे ह्या सापाच्या विषापासून तयार केली जातात. त्यामुळे याला मारणे तितकंसं चांगलं कार्य नाही आहे. त्याला एक सर्पमित्रांना सांगून पकडून सुरक्षित ठिकाणी सोडणे हाच एक चांगला यावर उपाय आहे. मित्रांनो, हा सोहळा 32 शिराळा इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या जातीचे साप पाहायला मिळतील. 32 शिराळा हे नाव 32 वेगवेगळ्या ठिकाणावरून एक महसूल जमा व्हायचा, तेथून हे नाव पडलं आणि हळूहळू हे गाव साप तेथील लोक साप वगैरे पकडून येऊन त्यांचा उत्सव नागपंचमीला मोठा भरायचा. पण 2012 साली गव्हर्मेंटने यावर पूर्णपणे बंदी घातली शासनाने, की सापांचा यामध्ये हाल होत्यात. त्यानंतर आता लोक प्रतिकात्मक किंवा लहान लहान पुतळे वगैरे करून हा सण मोठ्या प्रमाणात 32 शिराळा येथे साजरा केला जातो. तिथे तुम्हाला विविध जातीचे नाग, मण्यार किंवा धामण जातीचे साप तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हे साप नक्कीच निसर्गाचं संवर्धन करण्याचं काम करत असतात. तेथे 32 शिराळा येथे उद्या जर नक्कीच भेट द्या. तर त्यासाठी तुम्हाला तेथे विविध प्रकारचे DJ, डॉल्बी आणि विविध मंडळाचे विविध असे कार्यक्रम आणि एक मोठ्या प्रकारचा सण उत्सव साजरा झालेला तुम्हाला पाहायला भेटेल. आणि खास करून पांढऱ्या कलरचा हा नाग, ज्याला अल्बिनो कोब्रा म्हणतात, हा पाहण्यासाठी नक्कीच 32 शिराळा येथे भेट द्या. कारण हा साप लाखामध्ये क्वचितच एखादा साप भेटतो. ह्याला काही वेगळं असं वैशिष्ट्य नाही. सायन्सच्या ह्याच्या त्वचेमध्ये थोडा बदल झाल्यामुळे हा साप असा तयार झालेला असतो. याबद्दल थोडी माहिती घेतली गुगल वगैरे विकिपीडियावर, त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि ह्याची सत्यता तपासू शकता. पण निसर्गाने दिलेला एक अद्भुत चमत्कार आणि व्हाईट कलरचा हा साप पाहण्यासाठी उद्या नक्कीच 32 शिराळाला भेट द्या. तेथील लोकांनी हा साप तेथे भेटला होता, त्यांनी संवर्धन करून लोकांना पाहण्यासाठी खास उद्या त्याला ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचं संवर्धन आणि त्यांची रक्षा याबद्दल एक चांगलं संदेश आणि मेसेज लोकांपर्यंत जाणार आहे. तर याबद्दल मित्रांनो एवढीच माहिती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आभारी आहे. असंच प्रेम राहू दे.